हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे गुजरातला. आम्ही सकाळी राजगुरुनगरवरून निघालो, जे की पुण्यात आहे, आणि आता आम्ही भावनगरला चाललो आहे. आपण कुठे चाललोय? गुजरात. आता आम्ही थांबलोय इथे चहा प्यायला आणि आता मी चहा पितोय. संपूर्ण परिवाराला दीपावली तथा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता भावनगरला पोचलोय आणि रूम खूपच सुंदर होती. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आमच्या ट्रिपचा डे 1 आणि आज आम्ही दीवला जाणार आहे. आज भाऊबीजसुद्धा आहे आणि इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे. सकाळ सकाळ आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली. तर सकाळ सकाळ भाऊबीज सेलिब्रेट करून आम्ही दीवला जायला निघालो. दीवमध्ये आम्ही एका प्रसिद्ध मंदिरात चाललो आहे, ज्याचं नाव आहे श्री गंगेश्वर महादेव टेम्पल. हे मंदिर पांडवांनी स्थापन केलेले आहे. या मंदिरात 5 शिवलिंग आहेत, ज्या की पांडवांच्या आकारानुसार आहेत. श्री गंगेश्वर महादेव टेम्पल दीव या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी पांडवांनी स्थापन केलेली लिंग आहेत भगवान शंकराची. त्याचं दर्शन घेऊन पुढे आम्ही सोजी सोमनाथला निघणार आहोत. इकडून या. कुठे जायचंय आपल्याला? काका कुठे जायचंय? काका तुम्ही काय स्वातंत्र्य सावरकरांनी कशी कसं होतं मंदिर? चांगलं, छान. कसं वाटलं तुला? म्हणजे ती लाट होती ना, हा ती सगळी माझ्या अंगावर येत होती. हा म्हणून मी घाबरायची. मजा आली ना तुला? दीववरून आम्ही आलोय सोमनाथला. सोमनाथमध्ये प्रथम ज्योतिर्लिंग आहे. सर्वात पहिले आम्ही आलो गीता मंदिरला. येथे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चरण पादुका सोडल्या होत्या. सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला खूप पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथे आपण रिक्षा करून जाऊ शकता. बसले का रे माग? हा प्यारी समझ गई. यूट्यूबर्स. कैसा लगा मेरा मजाक? अब आए सोमनाथ. सोमनाथ को इतने सारी चीजें और येथे हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी संगमात स्नान केल्याने संपूर्ण पाप नाहीसे होते आणि मोक्ष प्राप्ती मिळते. रेंज रोवर मिळालेली आहे. भालका तीर्थ या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अंतिम श्वास घेतला. जरा नावाच्या शिकारीने
चुकून हिरण समजून बाण चालवला आणि तो कृष्णांच्या पायावरती लागला. तेव्हा कृष्ण भगवानांनी मानव अवताराचा त्याग केला. त्यानंतर आम्ही आलो बाणगंगा येथे. या ठिकाणी 2 शिवलिंगा प्रकट झालेले आहेत. जेव्हा समुद्राला कमी भरती असते तेव्हा या शिवलिंगा दिसतात आणि जेव्हा जास्त भरती असते तेव्हा या पाण्यात असतात. जरा नावाच्या शिकारीने बाण मारण्यापूर्वी येथे स्नान केले होते. त्यानंतर आम्ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला आलो. या मंदिरात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट अलाउड नाही आहे, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. मंदिर इतके भव्य आहे आणि महादेवांची पिंड इतकी सुंदर होती की अतिशय मन भरून गेले. आज आहे डे 2 आणि आम्ही आलोय गिरनार पर्वत पाहायला. हे गुजरातच्या जुनागड जवळ असलेले एक प्राचीन ठिकाण आहे. गिरनार पर्वतावर दत्तांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांनी इथे निवासही केला होता. आता मी गिरनारला चाललोय. गिरनार शिखर दर्शन चढायला सुरुवात करणार आहे. नमस्ते. आले म्हणून आपण. गिरनार. आर यू एक्साइटेड? येस. चढशील का? हो. नाही चढलं की सोडून येणार तुला? नाही. नाही. गिरनार पर्वत चढण्यासाठी एकूण 10,000 पायऱ्या आहेत. त्यातील 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे आणि 5,000 पायऱ्या पायीच चालाव्या लागतात. 10 मिनिटं. 10 मिनिटात रोपेत बसायचं का म्हणून? हो. कधी येणार आहे? 5 मिनिटात रोपवेपर्यंत पोहोचणार आहे. अजून लाईन मध्येच आहे आम्ही. मोबाईल पण नाही. आता पप्पा सगळं काढतो, मला नाही काढत. इकडे You very chalak, bro. गजब बेइज्जती है. आता बसलो आहे. त्यामुळे आता वरती जाऊ शकतो. आम्ही चढतोय गिरनार. फोटो काढ. असा आहे गिरनार पर्वत. हो तिकडे चालू. आम्ही अर्धा प्रवास रोपवेने केला. वरती बरेच मंदिरे आहेत. एक मंदिराचं दर्शन घेत आम्ही पुढे गेलो. काका तिला मी सांगणार.
गिरनार हे गुजरातमधील सर्वात उंच पर्वत आहे. दत्तांच्या चरण पादुकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला पहिले एक डोंगर उतरावा लागतो आणि मग पुन्हा एक डोंगर चढावा लागतो. दमले का पप्पा? नाही अजून नाही दमलो. मी पण नाही दमले. मी एका दिवसात 6 चक्र करेन. जा करून ये. दर्शन करून आम्ही परतीला निघालो. हॅलो कसं वाटलं? पाय दुखायला लागलेत. कसं काय? किती पायर आहेत? युअर ट्रेकर. आता नाही, आता पाय गेले काम. गिर अभयारण्य. किती छान मंदिर आहे. येताना लागतात का? ढकलू का बाहेर? गप ना तू. याचा फोटो घे. कसलं बसले वरती? काय करते? माणूस बसलेला आहे. पुढं तो काय त्याच्यावर? हा दिसला. काय करते त्याच्यावर? असं काय काहीतरी असं निरीक्षण करते. बरोबर चालतात का नाही रोपवे? कसा गेला असं पण तिथं तो? खांबाच्या आतून. ते नाही शिडी. आतून आतून. नाही पण कंटिन्यू ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. चाललं. पप्पा इकडे बघा. कंटिन्यू चालू बघ ना याच्याकडे, ते थांबलेलं दिसते. थोडे हात हातणार का करशील? गप्पा ना. आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि काल गिरवरून प्रवास करून आम्ही रात्री द्वारकामध्ये स्टे केला. आज सकाळी आम्ही द्वारकाधीश टेम्पलला व्हिजिट केलं. द्वारकाधीश मंदिर हे 4 धामांपैकी एक मंदिर आहे. इथे फार गर्दी असल्यामुळे आम्ही जास्त शूट नाही केलं. द्वारकेवरून आम्ही बेट द्वारकेला जाणार होतो, परंतु तिथे बोटिंग बंद असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. मग द्वारकेवरून आम्ही आलो नागेश्वर टेम्पलला. नागेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आता कोण जायचं? नागेश्वर ज्योतिर्लिंगावरून आमचा प्रवास सुरू झाला भुजकडे. पप्पा काय नाही. आबू ए आबू इकडे बघ. हलव ना ताका. Bye guys, meet you in the next vlog.